नमस्कार. दिनांक 21 मार्च. कथेचं शीर्षक आहे मठ बांधावा. शंकरराव रायराजे यांना ब्रह्मसंबंधाची बाधा होती. क्षयरोगही होता. सर्व उपाय थकले. दैवी उपाय म्हणजे तीर्थयात्रा करावयाचे ठरले. अक्कलकोटास यावे असा झालेला दृष्टांत नजरेआड करून ते सरळ काशीस गेले. तेथे शिवलिंग न दिसता त्या जागी महाराजांचे दर्शन झाले. अक्कलकोटास येण्याविषयीच्या दृष्टांताचे ते पुन्हा स्मरण आहे हे जाणून देखील उरलेली यात्रा पूर्ण करावयास निघाले. तेव्हा प्रकृती बिघडली. मग मात्र यात्रा आटोपती घेऊन अक्कलकोटास आले. महाराजांना भेटले. प्रकृती ठीक झाल्यास 10,000 रुपये देईन असे कबूल केले. महाराजांनी त्यांचा अपमृत्यू टाळला. महाराजांच्या इच्छेवरून रायराजांनी अक्कलकोटात मठ बांधला. तोच हल्लीचा राजेरायन मठ होय. राजेरायन यास अधिकारपद होते, सत्ता होती, पैसा होता, नोकरचाकर होते, मान सन्मान प्रतिष्ठा होती. पण त्याबरोबर ब्रह्मसंबंधाची बाधा होती आणि क्षयाचीही बाधा होती. त्यामुळे प्रकृती ठीक नव्हती. सर्व वैद्यकीय उपचार झाले पण गुण तीळ मात्रही नव्हता. म्हणून ते दैवी उपचारांकडे वळले. दैवी उपाय म्हणजे तीर्थयात्रा करणे, तीर्थस्नान, देवाला पूजा, अभिषेक, ब्राह्मण भोजने, दानधर्म आणि श्राद्ध तर्पणादी कर्मे करणे इतकेच ठाऊक होते. तीर्थयात्रेस निघण्यापूर्वीच अक्कलकोटास येण्याचा दृष्टांत झाला होता. पण कार्यक्रमानुसार साऱ्या तीर्थयात्रा करून येता येता अक्कलकोटास जावे असे ठरवून दृष्टांताकडे कानाडोळा केला. प्रथम काशीस गेले. सद्गुरू म्हणजे काय हे ठाऊक नव्हते. पारंपरिक मूर्तीपूजा तेवढी ठाऊक होती. म्हणून महाराजांनी काशी विश्वेश्वराचे जागी आपले दर्शन घडवून महादेव आणि आपण एकच आहोत हे दाखवले. दृष्टांतानुसार आधी अक्कलकोटास आला असतास तर इतक्या दूरवर येण्याचे कारण पडले नसते. जे काशी क्षेत्रीय आहे तेच अक्कलकोटात आहे. मी आणि ईश्वर भिन्न नाही असे महाराजांनी दाखवले. एवढे स्मरण देऊन देखील रायराजे यांनी सारी तीर्थयात्रा पूर्ण करण्याचा घाट घातला. तेव्हा मात्र प्रकृती बिघडली. मग तीर्थयात्रा आटोपती घेऊन रायराजे अक्कलकोटी आले. महाराजांचे दर्शन घेऊन प्रकृती ठीक झाल्यास 10,000 रुपये देण्याचा संकल्प सोडला. कबरीसाठी खणलेल्या खड्ड्यात छाती पसरून महाराज स्वतः झोपले आणि शंकरराव रायराजे यांचा अपमृत्यू परतवला. कृतज्ञता म्हणून दर्ग्यात चादर चढून साऱ्या फकीरांना जेवण देण्यास सांगितले. मग प्रकृतीस आराम पडावा म्हणून उपायही सांगितला. अल्पावधीत गुण आल्याने त्यांची महाराजांवर भक्ती जडली. संकल्पाप्रमाणे रक्कम अर्पण करण्याची रायराजे यांची तयारी होती. पण सुंदराबाई आणि चोळाप्पा यांच्यात चुरस निर्माण झाली. तेव्हा महाराजांनी रायराजेंना मठ बांधावा अशी आज्ञा केली. रायराजांची वृत्ती उदार होती. महाराज ईश्वरच आहेत याची खात्रीही पटली होती. त्यामुळे ते मठ बांधावयास तयार झाले. त्यावेळी गावात मठ बांधावा असे अनेकांनी त्यांचेवर दडपण आणण्यास सुरुवात केली. परंतु त्या सर्वांचे म्हणणे धुडकावून महाराजांनी गावाबाहेर मठाची जागा दाखवली. तेथे रायराजेंनी 30,000 रुपये खर्चून मठ बांधला. केवळ गुरुकृपा घडल्याने त्यांना विरक्ती आणि भक्ती प्राप्त झाली. निजामाचे दप्तरदार म्हणून मिळणारा मान सन्मान निवृत्तीनंतर मिळणारा नव्हता. नाव कीर्ती फार तर 10-20 वर्षे लोकात राहणारी होती. त्यानंतर ते विस्मृतीतच गेले असते. पण सद्गुरु आज्ञेने बांधलेल्या मठामुळे कीर्ती उदंड झाली तशी कायमही झाली. आज इतक्या वर्षानंतरही शंकरराव राजेरायन यांचे नाव मठाशी जोडून घेतले जाते. सद्गुरु कृपा लाभणे ही भाग्याचीच गोष्ट आहे. ज्यांना ते भाग्य लाभले ते खरेच भाग्यवंत आहेत यात शंकाच नाही. पण महाराजांचा आणखी एक विशेष ध्यानात आला का? जेथे जेथे महाराजांनी मठ बांधून घेतले तेथे तेथे आपल्या भक्तांची नावे त्या त्या मठाशी जोडून त्यांनी भक्तांना अजरामर केले. स्वतः मात्र ते नामानिराळेच राहिले. पहा ना, बाळाप्पा मठ, चोळाप्पा मठ, जोशी मठ, राजेरायन मठ अशीच नावे आज प्रचलित आहेत. ती प्रथा आजही बांधल्या जाणाऱ्या मठांच्या बाबतीत चालूच आहे. महाराज स्वतः अलिप्तच राहतात. धन्यवाद.